युवा कार्य प्रशिक्षण संस्था की तरफ महाराष्ट्र व्यापी महाड़ा मोर्चा का ऐलान किया गया है। 16 जनवरी को मुंबई के आज़ाद मैदान में मुख्य मोर्चा रखा गया है। युवा कार्य प्रशिक्षण की तरफ से महाराष्ट्र सरकार के सामने अपनी मांगे रखी है कि इंटर्नशिप में बढ़ोतरी की जाए, इंटर्नशिप करने वालों की सैलरी जो भी कम है उसे बढ़ाया जाए और सैलरी टाइम पर दी जाए। पूरा मामला क्या है, आइए जानते हैं युवा कार्य प्रशिक्षण जिला रायगढ़ के सचिव शाहरुख भगवान की जुबानी। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मानव तालुका संघटना जिल्हा रायगड या आम्ही सर्व इथे जमा झालेलो आहे। कारण आम्ही जे 6 महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला होता प्रशिक्षणासाठी, त्यासाठी आम्ही सर्व इकडे कामाला आहोत। हे जेवढे पण आहेत प्रशिक्षणार्थी हे कुठले कुठले कोण तालुक्यामध्ये आहे, कोण ग्रामपंचायत मध्ये कामाला आहे, कोण तहसीलला कामाला आहे, असे सर्व प्रशिक्षण घेत आहेत वेगळे वेगळे खात्यामध्ये। आणि आम्ही जे इथं जमा झालेलो आहेत हे यासाठी की आम्हाला जो ऑगस्ट मध्ये आमचा इथं जॉईनिंग झालेली आहे, सर्वांची ऑगस्ट मध्ये जॉईनिंग झालेलो आहे आणि हा कालावधी 31 जानेवारी पर्यंत आहे। आणि त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही पुढे काय करायचा, का आता आपल्याला मानधन म्हणजे बरेच मानधन आहे का, ग्रॅज्युएशनसाठी 10,000 आहे आणि जे IT किंवा डिप्लोमा आहे त्यांना 8,000 आहे आणि जे 12 पास आहे त्यांना 6,000 आहे, असे ते मानधन आम्हाला देत आहेत। आणि ते मानधन पण वेळेवर होत नाही आहे। बरेच गोष्टी 1-1 महिन्याचे 2-2 महिन्याचे, बरेच आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी 4-4 महिन्याचे मानधन आता बाकी पण आहे। आणि हा जे आजचं जे नियोजन आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत, तर आज 10 तारीख आहे आणि आमचे जे महाराष्ट्राचा जेवढा आमचा जो कोर कमिटी आहे, आमची जी संघटना आहे युवा कार्य प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र, ही संघटना माध्यमातून मी कोर कमिटी मेंबर सचिव म्हणून मी तुमच्या इकडं बोलतोय। ते आम्ही जे आज जे लेटर आम्हाला आमचे जे दुसरे गेलेले टीम गेलेली आहे कलेक्टर ऑफिसला, ते आमची टीम गेलेली आहे। काहीतरी रोजगार द्यावा आणि सगळ्यांत पैसे आम्ही तुमच्याशी ही पहिली मागणी आमची ही आहे काय तुम्ही आमचा कालावधी काळ वाढवा। आणि दुसरी मागणी आमची ही आहे काय तुम्ही आमचं जे मानधन आहे ते पण वाढवा। आणि तिसरी मागणी आमची ही आहे की तुम्ही जे आमचे जे मानधन आहे ते टायमावर वेळेवर भेटत नाही आहे, ते पण आम्हाला टायमावर भेटावा, अशी आमची सर्वांची मागणी आहे।